काय ग अगं काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बरला हात याची जोडीदार अहो काय ग अगं काय हो कार्य प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनतीची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे हो आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. असावे घरटे आपुले छान हे गाणं ऐकल्यानंतर ना प्रत्येकाच्या मनातलं स्वप्नातलं घर हळूहळू आकार घेऊ लागतं. पण आजच्या प्रेमाच्या गोष्टीतील घर मात्र अगदी जगावेगळं आहे. यांच्या घरातल्या भिंतीतून तिच्या सुरांची किणकिण नेहमी ऐकू येत असते, तर त्याच्या कल्पक नजरेतून त्यांची भिंत कायम नक्षीकाम करत असते. तिच्या प्रतिभेची किरणं त्यांच्या खिडकीतून एखाद्याचा आरपार वेध घेतात, तर तीच प्रतिभा आकाराला साकाराला यावी यासाठी तो कार्यमग्न असतो आणि ते साकारण्यासाठी तो प्रयत्नही करत असतो. ती सूर जपते, तो लय जपतो आणि मग दोघंही संसाराचा ताल आणि तोल सांभाळत अचूक समेवर येतात आणि तिथूनच सुरू होतं आनंदाचं गाणं. अशा या सुंदर प्रेमाच्या गोष्टीला आता 30 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर आमची ही आहे सुप्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली सामंत आणि तिचे हे म्हणजे आमचे हे आहेत दत्तात्रय सामंत. आपण त्यांचं स्वागत करूया. मुझे प्यार नहीं तुझसे है बा ओ मुझे दिल मिलना को तेरा देवा ओ मुझे दिल मिलना को तेरा देवा ऐका दाजीबा ऐका दाजीबा ऐका दाजीबा. महाराष्ट्रातल्या तमाम रसिकांच्या वतीनं दोघांचं स्वागत. धन्यवाद. वैशालीचे दाजीबा जखमी अशी एक हेडलाईन आज मला वाटतं आजच्या कार्यक्रमातून मिळेल. तर कुणी कुणाला ढकलले, आमचे दाजीबा कसे काय जखमी झाले या प्रेमाची गोष्ट ऐकण्याची खूप आतुरता आहे. वैशाली आणि राजू आपण बसूया आणि गप्पा मारूया. थँक्यू. दत्तात्रय सामंत मला वाटतं आज अशा पद्धतीने बोलण्यासाठी आज इथे आलेले आहेत. त्यामुळे वैशाली तू फक्त गायचं, बोलणार आम्ही. तथाच दत्तात्रय सामंत म्हणजे संपूर्ण इंडस्ट्रीला राजू म्हणून हे नाव प्रसिद्ध आहे. काय झालं? पडलो घरी बाथरूम मध्ये. पडलं की पाडलं? नाही, मीच पडलो. हो. दत्तात्रय सामंतचे राजू हे नाव कसं काय झालं? का आपली काही विशेष? माझं पेट नेम आहे राजू, सगळेच घरी राजू म्हणतात मला. हो ना. हो. दत्तात्रय म्हटल्यानंतर आम्ही लहानपणापासून ओळखतो त्यामुळे ती राजूच म्हणतो. अच्छा, म्हणजे बालपणीचं प्रेम आहे. वैशाली एवढंही तू अगदी माहेरची साडी बनवू नकोस. हे मला वाटतं शाळेतलं प्रेम आहे, ही आम्हाला जरा कुणकुण लागलेली आहे. वैशाली कसं जमलं तुमचं? मी शाळेत होते, हा कॉलेजमध्ये होता आणि ते नुकतेच पार्ल्यात राहायला आलेले. माझ्या घराच्या समोर याचं घर होतं आणि ॲक्च्युली आमने सामने वगैरे असं ज्याला म्हणू शकतो आपण. तर मग बोलणं सुरू झालं आणि त्याच्यातनं तू सांगशील यू आर बेटर. म्हणजे मी हिला समोर बघून फोन करायचो की दुसरा कोणी उचलणार नाही ना. खिडकीतनं दिसायची मला. फोन जवळ आली तर बोलायचं, नाही तर ठेवून द्यायचा. असं सगळं घडत मग सिरियस वळण लागलं त्याला आणि मग आम्ही जाहीर केलं घरी की आम्हाला लग्न करायचं आहे. आणि आईवडील म्हणाले ह्याचे माझे की अरे लहान आहात अजून तुम्ही, हा काय लग्न. 9वीत असताना सांगितलं आम्हाला लग्न करायचं, सांगून टाकलं घरी की मला ह्याच्याशी लग्न करायचं आहे. आईवडील शॉक होते. अरे भातुकलीचा खेळ पण तुमचा संपला नाहीये. आणि मी जाहीर केलं मला याच्याशी लग्न करायचं. आणि राजू तुमच्याकडे काय परिस्थिती असं सांगितल्यावर? नाही, माझ्याकडे तसा काही प्रॉब्लेम नव्हता. मी त्या मनाने मोठा होतो. ही 8वीत होती तर मी इंजिनिअरिंग फर्स्ट इयरला होतो. अच्छा. आणि आईला मुळात ही आवडली होती खूप. हा, पण म्हणजे लग्न आणि हे त्यावेळी खूप लवकर खरं तर विषय होते. पण म्हणजे आमच्या घरातून काही प्रॉब्लेम नव्हता. प्रॉब्लेम हिच्या घरून होता थोडा. हो, 9वीतल्या मुलीला कोण किती प्रॉब्लेम नसला ना तरीही कोणी तयार होणार की अरे तुम्हाला अजून म्हणजे
स्वतःला काही कळत नाही आणि तुम्ही डायरेक्ट लग्न वगैरे कुठे, पण इव्हेंच्युअली त्यांना कळलं की दे आर सिरियस. आणि मग आमचा साखरपुडा झाला. शिक्षण, आधी अभ्यास करा, काहीतरी बना, आणि मग एक जे आईवडील, कुठलेही आईवडील हे म्हणतील, सो त्याच्याही आईवडिलांना ही काळजी होती, माझ्याही आईवडिलांना होती. पण ते हळूहळू असं झालं की त्या सगळ्यांनाच कळलं की वी बोथ आर सिरियस अबाउट इट. आणि मग माझ्या मास्टर्सच्या पहिल्या वर्षानंतर, 2 वर्षाचं असतं मास्टर्स, तर मग पहिल्या वर्षानंतर त्यांनी सांगितलं की, आणि तोपर्यंत आम्ही फिरायला लागलेलो बाहेर. मग असं झालं की अरे नाही, आता यांना नीट त्यांची लग्नाच्या बंधनात अडकवणं हेच योग्य आहे. आणि मग रीतसर खूप छान पार्ल्याच्या टिळक मंदिरात आमचं लग्न आहे. बरोबर. वैशाली, यात हा विरोध असण्याचं मुख्य कारण असं असतं की अभ्यासामध्ये दुर्लक्ष होईल किंवा ती करिअर होणार नाही. तू तर एकाच वेळेला मास्टर्स केलेला आहेस फिशरीजमध्ये, आणि दुसऱ्या बाजूला गाणंही जपलेलं आहेस. हा समतोल तू कसा साधलास मग? ते त्याच्या पाठीमागे आमचे दत्तात्रय स्वामी होते. छान, दत्तात्रय स्वामी. नाही, खरं आहे, आवड आणि मग त्याचं प्रोफेशनमध्ये रूपांतर, ह्या 2 गोष्टींमध्ये ना खूप अंतर आहे. हो ना. हां, तर आम्ही दोघंही इनफॅक्ट कॉलेज कॉम्पिटिशन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टींना आम्ही फेस करायचो. पण एक पॉईंट असा आला की जेव्हा ठरवावं लागलं मला की मला माझी पॅशन कंटिन्यू करायची की सो कॉल्ड जी आपली प्रत्येक घरातली वहिवाट असते की चला आता पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, मग जॉब कुठला किंवा काय प्रोफेसर बनायचं आहे, त्यावेळी आय थिंक माझ्या हाती ना ह्याच्या डोक्यात क्लिअर होतं की ही होणार सिंगर, ऑनेस्टली. आणि मला ती वाट डिफिकल्ट दिसत होती की लग्न झालं एकीकडे, आणि एकीकडे आता आपण कसं, तो सिव्हिल इंजिनियर आहे, त्याचंही करिअर सुरू झालेलं. सो आम्ही दोघंही ना धडपडत होतो आपापल्या करिअरमध्ये किंवा आपलं करिअर शोधणं. आता त्याच्या सिव्हिल इंजिनियरच्या लाईनमध्ये पण देर वर सो मेनी ऑप्शन्स की काय करायचं. तर तो म्हणाला मला जॉब नाही करायचा आहे, मला कन्स्ट्रक्शनमध्ये त्यावेळी तू होतास. सो आम्ही दोघंही असे धडपडत होतो. बट ही सेड की नाही, तुला हे आवडतं आहे ना, मग तू हे पूर्ण वेळ कर, पार्ट टाईम नाही होऊ शकत. गाणं किंवा आर्ट ही गोष्ट पार्ट टाईम नाही होऊ शकत. आणि एक संधी येत होती मला, एक संधी मी टॅप करत होते. आणि आम्हा दोघांनाही ही गोष्ट लक्षात होती की हो, माझ्या आयुष्यात गाणं ही गोष्ट फुल टाईम येते. आणि त्याच्या या थॉट प्रोसेसमुळे ना मला गोष्टी क्लिअर झाल्या. कारण घरचे सतत त्याच भीतीत होते की हे काय चाललंय या दोघांचं. बरं, गाण्यात करिअर करणं म्हणजे काय, इथपासून घरात तयारी नव्हती. मग ते स्टुडिओचं वातावरण आणि एकूण आपण जे इंडस्ट्रीबद्दल ऐकलेलं असतं, तर ही सगळी काळजी घरच्यांना होती. बट ही वॉज क्लिअर आणि त्यामुळे आय वॉज क्लिअर. असं काहीसं आमचं घडत गेलं एक आणि एक गाणं, एक संधी. मग मी वेगवेगळ्या म्युझिक कंपनीज बरोबर काम करायला लागले. आणि होतं काय, त्याला आणि मला वाटणं एक गोष्ट वेगळी आहे, पण इंडस्ट्रीला वाटलं पाहिजे ना मी जे काही करते ते वर्थ आहे. सो जसजसा रिस्पॉन्स येत गेला ना, तसे आम्ही दोघंही क्लिअर होत गेलो की हो, हे छान आहे, हे योग्य चाललोय आपण. आणि मग हळूहळू घरच्यांना विश्वास वाटायला लागला की ही दोघं बरोबर चालले. बरोबर. तुझं वर्षन सांग. राजू बन गया जंटलमन, असंच मला म्हणावंच वाटतंय. राजू, काय इतका कॉन्फिडन्स कसा होता की वैशाली इतकंच छान, म्हणजे बघा स्पर्धांमध्ये बक्षीस मिळतं, तो क्षण असतो पहिला नंबर दुसरा नंबर येण्याचा. पण अशा पद्धतीने प्रोफेशनवर तुम्ही कोणीच काही तुम्ही इंजिनियर आणि ती शिकते आहे, तर अशा ह्याच्यामध्ये तिने गायिका व्हावं आणि अशा पद्धतीने प्रोत्साहन देण्यापाठीमागचं तुमचं ताकद कुठली आली एवढी? थोडंसं मी तिने आत्ता जे सांगितलं ते थोड्या सुधारणा करेन. ती काही गोष्टी विसरली आहे. बेसिकली तिने ना MSc लग्नानंतर केलं, लग्नाच्या आधी नव्हतं. म्हणजे तोपर्यंत BSc झाली होती आणि लग्नाआधी आमचं जवळजवळ 8 वर्ष होतं. त्यामुळे त्या 8 वर्षात हिने बऱ्याचशा कॉम्पिटिशन्स वगैरे कॉलेजमधनं जिंकल्या होत्या. मी माझ्या कॉलेजमधनं मी सुद्धा थोडाफार गायचो आणि मी कॉलेज कॉम्पिटिशनला मी पण एकत्र आम्ही जायचो. मला आठवते रुईयाच्या आरोहणला आम्ही दोघे गेलो होतो आणि आम्ही गाणं गायलं होतं, पण काही बक्षीस वगैरे मिळालं नव्हतं. कारण गाणं गाताना कोणतं गाणं गायचं बक्षिसासाठी हे सुद्धा इम्पॉर्टंट असतं. काही गाऊन चालत नाही, ते आम्हाला दोघांनाही कळत नव्हतं. पण एकंदरीत मला त्यामुळे गाण्याचं थोडंसं उपजत एक कान तरी होते. विशेष आवाज हिच्या एवढा नसला तरी सुद्धा कान होते. त्यामुळे मला असं वाटायचं की ही
गायिका बनू शकेल. आणि बाय द टाईम ग्रॅज्युअली हिला कॉम्पिटिशन्स, मग कॉम्पिटिशन्समधनं परत ही मिठीबाईला होते. त्या मिठीबाईला एक्सपोजर खूप छान होतं. मिठीबाईला सगळे ॲक्टर्स आणि बरेचसे इंडस्ट्रीमधले लोक आहेत, आय मीन होते आणि अजूनही असतात, त्यामुळे तिला एक्सपोजर तिथेही छान मिळालं. आणि बऱ्याच कॉम्पिटिशन जिंकत होती, त्यामुळे मलाही कॉन्फिडन्स आला. इन द मीन टाईम मेरी आवाज सुनोमध्ये तिने पार्टिसिपेशन केलं. दूरदर्शनचा कार्यक्रम होता, कॉम्पिटिशन बेस्ड शो होता तो, ज्याच्यामध्ये सुनिधी चौहान पहिल्यांदा हे झाली आणि ती पहिली आली आणि ही सेमीफायनलला हरली. त्यावेळेला मी पामेला चोप्राशी जाऊन भांडलो होतो की सुनिधी चौहान ऑलरेडी तशी गायली वगैरे होती आणि ती काही मूवीजमध्ये पण गायली होती त्या काळातही, त्या वयातही. त्यामुळे मला असं वाटलं अरे हिला यांनी मुद्दामून हरवलं आणि मी जाऊन भांडलो होतो पामेलाशी. आणि पामेला चोप्राशी भांडलो होतो मी. आणि त्यानंतरही अगदी रडत रिक्षातनं आम्ही हिला जवळ घेऊन हिला मी सांत्वन करत गेलो होतो घरी. पण एकंदरीत मला असं वाटायला लागलेलं. आणि बाय द टाईम इवन सुरेश वाडकर आणि श्रीधर फडके यांच्याबरोबर एका प्रोग्राममध्ये तुला गायला मिळालं होतं ना. आणि त्यावेळेला श्रीधरजी का सुरेशजी, आता मला एक्झॅक्टली आठवत नाही, कोणीतरी म्हणालं की बेटा तुझा आवाज छान आहे. सुरेशजी म्हणालेले की तू तुझ्या आवाजावर मेहनत घे, तुझा आवाज शार्प आहे आणि प्लेबॅक सिंगिंगसाठी आणि ह्या सगळ्या गोष्टी लीड करतात ना आपल्याला. की अच्छा सुरेशजी असं म्हणतात म्हणजे काहीतरी मला एक मार्ग दिसला आम्हाला. कंटिन्यू. ग्रॅज्युअली हे सगळं घडत गेलं. आणि नंतर बाय द टाईम ह्या लोकांनी तिला काही रेकॉर्डिंगसाठी बोलवलं. सुरुवात झाली कोरस पासून श्रीधरजींकडे. श्रीधरजींनी त्या दिवशी त्या पार्ल्याच्या कार्यक्रमामध्ये सुरेशजींनी ऐकलं, श्रीधरजी म्हणाले दुसऱ्या दिवशी कोरस गायला ये माझ्यासाठी. हो. आणि श्रीधरजींनी बोलावलं, संपला विषय. आणि मला ज्या मुलीला स्टुडिओ कसा असतो माहीत नाही, माईक समोर उभं कसं राहायचं हे माहीत नाही, तिच्यासाठी ही किती मोठी पर्वणी होती. आणि मग आम्ही गेलो दुसऱ्या दिवशी, ते मी रेकॉर्डिंग केलं. त्यानंतर 3-4 वेळा मला श्रीधरजींनी बोलावलं. आणि तोपर्यंत ना मला तो एक हँग आलेला की सुरेशजी कसं एकटे गातायत उभे राहून, मला तसं करायचं आहे. ही एक मी म्हटलं तसं आम्हाला वाट मिळत गेली. आणि ना माझी एक सवय आहे, मी घरी येऊन सगळं ओकात असते इथे रड किंवा घरी मला आवडतं सांगायला आज असं झालं आज तसं झालं. सो हा अगदी प्रत्येक वेळी जरी माझ्याबरोबर तिथे नसला तरी ही वॉज इन सिंक विथ व्हॉट इज हॅपनिंग इन माय लाईफ. नाही, आणि मोस्ट ऑफ द टाइम मी त्यावेळी तिला अकंपनी करायचो. मी तिच्या बरोबर जायचो बऱ्याचशा रेकॉर्डिंग्सना, कारण मला आवड पण होती आणि ते फील्ड माझ्यासाठी पण एक नवीन होतं. मजा यायची ऐकायला पण, आणि ही गाते म्हणून आणखी मजा यायची. करत मध्ये व्हर्शन कॅसेट्स पण गायला लागली. व्हर्शन सुरू झालं. मग असं म्हणजे तिच्या आयुष्यात ते सगळं घडत गेलं. आणि ते घडत असताना मी तिच्याबरोबर होतो प्रत्येक वेळेला, फिजिकली, मॉरली, फायनान्शियली, मेंटली सगळंच तिच्याबरोबर कायम होतो. आणि मग घरी येऊन आम्ही त्या रिलीज झालेल्या कॅसेट्स त्यावेळी कॅसेट्स होत्या. कॅसेट्स नावाचा एक प्रकार होता जे आत्ताच्या पिढीला माहीत नाही आहे. आणि मग त्या कॅसेट्स आणायच्या, घरी बसून ऐकायचं, त्याच्यावर चर्चा करायची की कसं वाटतंय, हे काय होतंय. सो ऑल दिस ॲक्टिव्हिटीज मग हे रेग्युलर व्हायला लागलं. वैशाली मला एक सांग की राजू सारखा खमकं व्यक्तिमत्व तुझ्या पाठीशी होतं की नंबर आला नाही म्हणून भांडणारा माणूस, म्हणजे तो किती तुझ्या पाठीशी होता. पण पहिल्या झटक्यामध्ये अशा पद्धतीचं अपयश आलं, हे चांगलं झालं का असं तुला वाटतं? आता प्रश्नच नाही. पहिली गोष्ट ना, मी खूप ऑप्टिमिस्टिक आहे. अपयश ही गोष्ट माझ्यासाठी नाही आहे, फक्त शिकायचं. कारण एकतर आपण खरोखर मी त्या काळात बघायला गेलं तर आपण त्या काळात एक स्टुडंट एजमध्ये असतो. आणि माझ्यासाठी ते स्टेज, ती कॉम्पिटिशन हे खूप नवीन होतं. बऱ्याच जणांचे आईवडील तयारीने आलेले की मेरी बच्ची जितेगी अशा झोनमधनं. आणि आम्ही दोघंही तिकडे ना असे बाहेरचे होतो. पण तो सगळा अनुभव गाठीशी घेऊन की खरंच त्यावेळी मला खऱ्या अर्थाने इंडस्ट्री काय आहे हे आय गॉट अ हँग ऑफ इट अँड इट वॉज इनफ फॉर मी. त्यामुळे जिंकणं हरणं मी त्याला कधीतरी कितीदा सांगते की अरे एवढं इमोशनल, मी सांगते त्याला, सांत्वन मी करते त्याचं की अरे तू जिंकली नाही, इट्स ओके. त्याचं कारण असं आहे तुझ्यापेक्षा त्यांचं प्रेम तुझ्यावर जास्त आहे.
मे बी असेल. आय अग्री असं आहे ते. असेल. तर तर त्याला ते असं खूप मनाला असं लागतं. नाही, पण मला कॉन्फिडन्स हो बरोबर आहे. आणि आजही मला असं वाटतं की आता तिला जे काही मिळालंय त्यापेक्षा ती जास्त डिझर्व करते. प्रश्नच नाही, ते आम्हालाही वाटतं नेहमी. सो माझ्यासाठी ते लर्निंग असतं आणि तिथून आपण काहीतरी घेऊन जात असतो बघ प्रत्येक वेळी. सो आय एम लाईक दॅट की चला आपण दुसऱ्या नंबरपर्यंत पोचलो, काहीही अनुभव नसताना किंवा खरंय. काहीही त्याच्या पाठी काही गणितं नव्हती, समीकरणं नव्हती, असं असताना आपण इथपर्यंत जातोय. याचा अर्थ आय नीड टू, तो जो डिस्टन्स आहे ते 2 आणि 1 मधलं, त्याच्यासाठी मला जी मेहनत घ्यायची ती घ्यायलाच पाहिजे. तो थॉट घेऊन मी तिथून बाहेर आलेले. त्यामुळे त्याला तो खूप इमोशनल झाले, रे कसं नाही जिंकलीस वगैरे जे. सो इट्स टिपिकल हिम आणि इट्स टिपिकल मी की मी शांत असते. वैशाली, तुला कळलं होतं किंवा राजूला कळलं होतं की तुझ्यामध्ये इतकं ठासून गुण भरलेले आहेत आणि तुला पार्श्वगायिका बनायचं, तर फिशरीज आणि तुझं मास्टर करण्याचं कारण काय? म्हणजे सायन्सकडे गेलं की बऱ्यापैकी प्रॅक्टिकल्स, मी सांगतो. बऱ्यापैकी वेळ खाणारं होतं. आज मी मी गप्प आहे. सांगतो. आज मी गप्प आहे. म्यूट अनम्यूट. चलो. नाही, काय ना की माझ्या घरी माझे वडील कॉलेजचे प्रिन्सिपल, आई शाळेत शिकवायची. तर ते शिक्षणाचं वातावरण होतं. हिच्या घरी शिक्षणाचं वातावरण होतं. हिची आई शिकवायची, हिचे वडील रिलायन्समध्ये त्यावेळेला BACS मध्ये मॅनेजर होते. तर टिपिकल मराठी घरामध्ये आणि आम्ही दोघेही ह्या बॅकग्राऊंडचं नव्हतो. त्यामुळे घरातनं थोडी भीती असणं की काय होईल पुढे, होईल की नाही, नीट होईल की नाही. त्यामुळे दोघांच्या घरातनं एक आधी शिक्षण करून तुमचं बेस बनवा असं होतं. त्यामुळे साईड बाय साईड ती MSc करत गेली. आणि इनफॅक्ट MScच्या वेळेला माझ्या आईला कॅन्सर झाला होता, तरी माझी आई तिला पूर्ण सपोर्ट करत होती आणि तिला जेवण वगैरे आणून द्यायचं कामही करायची त्या काळातही. म्हणजे माझ्या घरनंही तिला, वडिलांचं विशेष नाही पण आई पूर्ण आमच्या नेहमी पाठीशी असायची. ऍक्च्युली होतं काय, एक घरातली स्त्री जी असते ती सतत कनेक्टेड असते सगळ्या फॅमिलीशी. त्यामुळे माझं आणि आईंचं इंटरॅक्शन खूप व्हायचं. भाई म्हणजे याचे वडील, आता घरातला पुरुष बाहेर जाऊन काम करणारा असतं, तेव्हा त्याचं आणि आपलं एक सासऱ्यांची आदरयुक्त नातं असतं. सो त्यांच्याशी माझं तेवढं कनेक्ट नाही झालं, पण अर्थात त्यांचं लक्ष असायचं. पण आईंशी माझं खूपच हे होतं आणि त्यांना हा आणि धाकटा याचा भाऊ, त्यामुळे 2 मुलगे त्यांना. त्यामुळे माझ्यासाठी त्यांच्या मनात एक खूप स्पेशल असं इमोशन होती की माझी मुलगी आहे. आणि शी हॅज ऑलवेज ट्रीटेड मी लाईक दॅट, की त्यांनी कधी मला हे नाही म्हटलं की तू सून आहेस घरातली तर ये आणि शिक. हां, इंडिव्हिज्युअल म्हणून तुम्हाला आलं पाहिजे किंवा आता तुम्ही लग्न केलं तर तुम्हाला एकमेकांच्या आवडी माहिती पाहिजेत. बरं, फिश असा का असा हे मला माहीत नव्हतं माझ्या घरातनं. हां, तो कुठला फिश काय हेही माहीत नव्हतं. आणि मग जेव्हा कॉलेजमध्ये मला सब्जेक्ट निवडायची वेळ आली तर झुऑलॉजी माझा फेवरेट सब्जेक्ट होता. मग झुऑलॉजीमध्ये जे ऑप्शन्स होते त्यापैकी म्हटलं हां, हे केलं तर निदान मला फिशच्या 4 गोष्टी किंवा त्या फिशच्या वातावरणाला मला यूज टू होता येईल आणि आवडता सब्जेक्ट. या सर्वार्थाने आम्ही फिशरी सायन्स हा सब्जेक्ट घेतला. आणि बरोबरीने मला असं एक असतं ना, चला हे केलं की मला माझं गाणं पण करता येईल, की हा छान आहे हा सब्जेक्ट, ह्याच्यात मला वेळ मिळेल. आणि मला कंटेंट ओरिएंटेड, म्हणजे मी आय एम नॉट अ मॅथ्स ऑर फिजिक्स का केमिस्ट्री वॉज नॉट माय कप ऑफ टी. सो कंटेंट ओरिएंटेड काय आहे. पण राजूला मला वाटतं चिपळूणला खूप मोठा बिझनेस करायचा होता फिशरी. नाही, असं नाही, वडिलांची जागा होती त्यामुळे हे सगळं सांगतो ना, असं ते जुळून येत होतं. हे पण आहे, बघूया. पण मी खरं तर तिला सांगितलं होतं की MScची काही गरज नाही, तू लाग याच्या मागे म्हणून. पण ते घरनं थोडं प्रेशर असल्याने ती पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तिने. अदरवाईज आय एम हॅपी अबाउट इट, की एक ते नाही म्हटलं तरी एक कसं असतं, आपण आपल्या घरच्यांबरोबर ज्या रोजच्या व्यक्तींबरोबर वावरणार असतो त्यांच्या मनात आता हायचं आहे ना, झालं बाबा पोस्ट ग्रॅज्युएशन, छप्पा लागला, आता करा काय करायचंय ते. आणि शिक्षण कधीच फुकट जात नाही. अग्रीड. वैशाली आणि राजू दोघंही, आपण म्हणतो म्हणून करिअर होणं फार अवघड असतं आणि अशा पद्धतीने कला जोपासायची आणि खूप मोठं नाव कमवायचं. मार्गच माहिती नसतो आपल्याला की कसं पुढे सरकायचंय, कसं तो मार्ग आणि किती काटे, किती दगड. त्यावेळी आमच्या इंडस्ट्रीत जे चाललेलं त्यावेळी पॉप अल्बम येणं हे सुरू झालेलं.
आणि हा मला सारखं म्हणायचा आपण प्रोड्यूस करूया, आपण म्हटलं रे नाही रे. बरं, पैशाने आम्ही काही त्यावेळी एवढे स्ट्रॉंग नव्हतो. आम्हा दोघांचं करिअर किंवा हा जॉब करायचा त्यावेळी, त्याचीही स्वप्न होती की त्याला स्वतःला बिल्डर बनायचं होतं, की त्याला कोणाकडे जॉब करणं हे त्याच्या प्रकृतीला मान्य नव्हतं. सो त्याचं असं झालं की नाही, की मला तुझं सुरू झालेलं त्यावेळी गोरेगावचं प्रोजेक्ट सुरू केलेलंस तू. सो वी बोथ वेअर यु नो ट्रायल अँड एरर, R&D म्हणतो ना आमचा आपापल्या क्षेत्रातला R&D चालू होतं. सो तो म्हणाला आपण एक अल्बम प्रोड्यूस करूया. तेव्हा जस्ट व्हिडिओ आणि इंडिपेंडंट म्युझिक हे सुरू झालेलं. तर त्यांनी माझा पहिला व्हिडिओ लावणी ऑन फायर त्यांनी प्रोड्यूस केला. ओके. आणि मी त्याला सारखं थांबायचं, अरे नको केवढे पैसे येते, त्याचं पुढे काही झालं नाही तर मला गिल्ट वाटेल. ही माझी साईड होती. मला काही नाही ग, करून बघूया आपण. आणि मग त्यांनी पहिला प्रोड्यूस केला आहे ते लावणी ऑन फायर, खूप हिट झालं. आणि माझी जी थोडीशी भीड होती इंडस्ट्रीत यायची, किंवा इंडस्ट्री मला कशी ॲक्सेप्ट करेल, काय होईल, कशा तऱ्हेने इंडस्ट्री ॲक्सेप्ट करेल. सो त्याचाच ना मी म्हणेन श्रीगणेशा झाला त्या अल्बममुळे. आणि मग नंतर पुढची 7 वर्ष असंच काय वेगवेगळे कवर वर्षन्स गात मग मला सागरिका म्युझिकनी ॲज अन आर्टिस्ट साइन अप केलं. हा एवढा मोठा प्रवास आहे. आणि ती धडपड असते ना, आयडेंटिटी किंवा आपला रूटमॅप काय असला पाहिजे. कवर वर्षन्स मी रोज गात होते, रोज जॉब केल्यासारखं. आम्ही त्यावेळी लग्न झाल्यानंतर कांदिवलीला राहायचो. मग तिकडून बस पकडून ट्रेन पकडून मी महालक्ष्मीचा हा स्टुडिओ इथे तिथे, हे माझ्या आयुष्यात सुरू झालेलं. डिअर आणि फेमस, डिअर स्टुडिओ, फेमस स्टुडिओ, हे माझा जॉब असल्यासारखे रोजचे मी रोज जायचे तिकडे आणि काही ना काहीतरी गाऊन परत यायचे. आणि हे तुझे म्हणतेस प्रवास, तर हा एकीकडे इंडस्ट्री हिंदीमध्ये काय चाललं आहे आणि मी कुठे जाणार आहे, हे सगळा माझा प्रवास चालू होता. मग इंडिपेंडंट म्युझिक, ज्याला आज इंडी म्युझिक म्हणतात, फिल्मी आणि नॉन फिल्मी अशी 2 कॅटेगरीज होत्या. आणि मग मला लक्षात आलं की देर इज समथिंग कॉल्ड नॉन फिल्मी कॅटेगरी, जिथे आपण साध्या मराठीत म्हणायचं तर सुगम संगीत, जे दीदी किंवा आशाताई यांनी गायलेली इतकी गाणी आपण ऐकतो आणि आवडतात आपल्याला, ती गाणी म्हणून, व्हिडिओ म्हणून नव्हे. सो हळूहळू आम्हाला हे लक्षात यायला लागलं की मी काय केलं पाहिजे. आणि मग थेंबभर तुझे मन नावाचा अवधूतचा एक असाच रॅन्डम अल्बम, मी गायला लागले माझी स्वतःची गाणी. बरं, तोपर्यंत मी शोज नव्हते केले. डू यू रिमेंबर? मी शोजच, कारण मला माहीतच नव्हतं शोज करायचे. म्हणजे असं नव्हतं की शो करायचे, पैसे कमवायचे आणि मग एकीकडे आय वॉज फोकस्ड की मला प्लेबॅक सिंगर व्हायचं, की हे शोज बीज हे नंतर, आत्ता नाही. आपली गाणी असतील तर शोज करायचे, ऑलरेडी गायलेली गाणी गाऊन काय शो करायचा. त्यावेळेला इतकं तुझं ठाम मत होतं? हा, माझं होतं असं की किती छान ना, कन्व्हिक्शन होतं. हो ना, हे नाही मला करायचंय की पैसे कमवण्यासाठी करिअर नाही करायचंय. पैसे कमवण्यासाठी केलंच नव्हतं. इट वॉज अ बाय प्रोडक्ट. पैसे मिळणं वॉज अ बाय प्रोडक्ट. पैसा हा बाय प्रोडक्ट असावा आपल्या. आणि काय होतं, परत तो जे म्हणाला मुद्दा की घरी सगळे एक एज्युकेशनचा एक स्टँडर्ड सेट केलेली गोष्ट होती. मग जर मी ते माझं फिशरी सायन्सचं भूत सोडून हे करते, तर आय हॅव टू मेक माय करिअर इन दॅट अँड नॉट जस्ट मनी. सो हा एक मला डोक्यात सतत असायचा की हे सगळं सोडून जर का मी इथे येणार आहे तर मला माझी आयडेंटिटी पाहिजे. आणि खरं सांगू, जेव्हा मी सुरेशजींना गाताना बघितलं ना, मी त्याला नेहमी सांगते की दॅट इग्नायटेड दॅट थिंग इन मी, की मला असं बनायचं आहे, मला माझी गाणी गायची आहेत यार. काय ते सुरेशजी, का त्यांना लोक एवढं गुरुसमान मानतात? कारण त्यांनी स्वतःचं एक अस्तित्व तयार केलं आहे इंडस्ट्रीत. सो ऐसा होना चाहिए. नाहीतर मग 100 लोकांपैकी मी एक, रोज गेले गायले, एक शो केला, पैसे मिळाले, घरी आले. नो, आय डोंट वॉन्ट टू डू दॅट. सो त्या गोष्टीला ना वेळ लागला म्हणून. बरोबर. वैशाली, तू हे सांगतेस ना, आता कळतंय आम्हाला. वाटतं की चला पटकन वैशाली सामंत असं झळाळतं नाव आमच्यापर्यंत. नाही. आणि मी अगदी असं प्रामाणिकपणे म्हणू इच्छिते की ह्या सगळ्या हा एक यज्ञ असतो करिअर. म्हणजे त्या यज्ञात ना मी एकटी नव्हते, हा होता, माझ्या सासूबाई होत्या, आणि मग लग्न झालेल्या मुलीच्या घरात किती डोकावायचा असे विचार करणारे माझे आईवडील होते. सो ह्या सगळ्यांनी मिळून, आणि
डायरेक्ट त्यावेळी माझ्याबरोबर जर का कोणी असेल तर हा होता आणि माझी सासू होती. म्हणजे मी तिला अगं सासू म्हणून म्हणू शकते, इतकं माझं होतं तिच्याबरोबर की प्रवास तिचा कसा चाललाय हा शांतपणे त्या बॅकएंड म्हणतात ना, बॅकएंडला राहून बघणं किंवा मजा त्या ओळख करून देताना कौतुकाने. म्हणजे मी खूप मोठी गायिका आहे वगैरे असं नाही, पण त्यांना खूप माझे लाड होते. ही माझी सून आणि हा हिचा नवरा. किती छान. हे छान आहे, फार गोड होता तो. हा चिडायचा, अगं मी तुझा मुलगा आहे ना, ही माझी सून आणि हा तिचा नवरा. हे अगदी आमच्याकडे रेग्युलर हसण्याची गोष्ट होती की बघ तू माझी ओळख आधी करून देत नाही, तू तिची ओळख करून देते. आणि इट वॉज ऑल बिकॉज ऑफ द लव्ह शी हॅड फॉर मी. वा वा. नाही त्याची दुसरी बाजू तू पण आहेस. तू जिथे जातेस तिथे तुझं अस्तित्व निर्माण करतेस, कारण तू एक माणूस म्हणून खूप छान आहेस, म्हणून गाणी छान आहेत. राजू, जेव्हा एक कलाकार असा उभारी घेत असतो त्यावेळेला बऱ्याचदा असं होतं की येणारं काम जातं किंवा अरे खूप काही केलं तरी होतच नाही आहे, अशी मनस्थिती घेऊन वैशाली यायची का? किंवा मग त्या वैशालीला ग्रूमिंग करणं, कारण त्यावेळेला गाणं ऐकणं आणि गाणं बघणं हा एक थॉट सुरू झाला होता की गाणं बघण्याची पण सवय झाली होती, तर तिचं ग्रूमिंग किंवा तिला, कारण ती खूप साधी आहे, खूपच साधी आहे, तर तुम्ही त्यासाठी काय प्रयत्न केले, कसं समजावत होतात? कधी निराश होऊन येतो आपण, अरे नाही काही घडत नाही अजिबात? मी असे आले कधी नाही, असं कधी आठवत नाही मला. असं फक्त मला चिकनी चमेलीच्या वेळेला आठवतंय. आणि प्रत्येक वेळेला मला असंच वाटायचं की हे शी वॉज द पर्सन हू शुड हॅव डिझर्व्ड दॅट. की चिकनी चमेली तिला मिळायला पाहिजे होतं, कारण महाराष्ट्राला हो, आज मी म्हणजे कॅमेरासमोर सांगतोय, आय डोंट नो कोण कोण ऐकत असतील. अजय अतुल ज्या वेळेला ही बऱ्यापैकी पुढे चाललेली त्यावेळी अजय अतुलचं नाव नव्हतं. आणि अजय अतुलने जी काही गाणी मराठीमध्ये अजय अतुलची फेमस झाली ती वैशालीने गायलीत बरीचशी. पण ज्यावेळेला चिकनी चमेली आलं त्यावेळी ते कोणाला तरी दुसऱ्याला गेलं. त्याचं मला खूप वाईट वाटलं होतं. ही थोड्या वेगळ्या विचाराची. ही म्हणते मी जे डिझर्व करते ते मला मिळतं, डिझर्वपेक्षा मला जे माझ्या नशिबात आहे ते मला मिळतं, नाही मिळत ते मी समजते ते माझ्या नशिबात नव्हतं, असा माझा. तुझा प्रश्न उलटा आहे. ह्याला त्रास होतो आणि मला याचं सांत्वन करायला लागतं. आणि म्हणजे आय एम शुअर इव्हन अजय अतुलने आज त्याचं म्हणणं ऐकलं तर ॲज अ नवरा त्याला असं वाटणं हे खूप स्वाभाविक आहे. आणि हे त्याला म्हणते की व्हॉट यू थिंक इज राईट, बिकॉज तुला माझ्याबद्दल जे वाटतंय तशातनं आणि माझी तू जी काही प्रोसेसमधनं तूही गेलायस, मला हे वाटणं आणि तू हे बोलणं ॲब्सोल्युटली मला नाही वाटत असं. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे ते गाणं आज नॅशनल अँथम झालं. प्रश्नच नाही. जर ते हिला मिळालं असतं तर वैशाली वेगळी असती. खरे 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 खरे. आणि त्यामुळे तिथे मला वाटलं होतं तुमची ही प्रतिक्रिया तर आहेच आहे, पण संपूर्ण महाराष्ट्राला त्यावेळेस हा असाच फ्रँक आहे. त्याला जे सोपं नाही आहे असा फ्रँकनेस टिकवणं आणि तो फेस करणं. वेरज मी त्याला हे कर की राहू दे, नको जाऊ दे, असं माझं असतं. आणि खरंच तो म्हणाला तसं, आय बिलीव्ह इन डेस्टिनी, आय बिलीव्ह इन की हे माझ्याकडे आलं आहे ना, हे माझं होतं म्हणून माझ्याकडे आलं आहे. जे माझ्याकडे नाही आहे ते जर का ओरवाडायचा मी प्रयत्न केला तर काहीतरी माझ्याकडे चांगलं येणार होतं ते जाईल. आय थिंक आपण आर्टिस्ट थोडे तो पोत असतो आपल्यात एक विचारांचा. त्यामुळे मी खूप अजूनही मी न्यूट्रल आहे. म्हणजे मी स्वतःला खूप विचार करायचा आणि खूप त्रास करून घ्यायचा प्रयत्न केला, मला नाही झालेला. आय एम सो लकी की माझ्याकडे एवढी बंच ऑफ गाणी आहेत आणि महाराष्ट्रभर इतकं प्रेम आहे आणि रिस्पेक्ट आहे, प्रश्नच नाही. सो हे प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. सो तो जे म्हणतोय तो नवरा म्हणून आणि माझा खऱ्या अर्थाने एक सहचरी म्हणून त्याचा, सो ही इज राईट ऑन हिज साईड. पण ते मी माझ्यात इंड्यूस नाही करत. वैशाली सामंत आणि वैशाली सामंत पर्यंतच्या प्रवासामधला तो साक्षीदार आणि तितक्याच कष्ट करणारा नवरा. म्हणजे वी आर फ्लोईंग टुगेदर. माझा एक फ्रेज आहे की वी आर फ्लोईंग टुगेदर. प्रतिक्रिया आहे ना ती राजू म्हणून नवऱ्याची असली ना तरी सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या रसिकांची तीच ही पोचपावती आहे. मी उलट म्हणेन ही पोचपावती. ते गाणं तुला मिळायला हवं होतं. असो, आपल्याला भरपूर गाणी मिळालेली आहेत. वैशाली स्वतः वैशाली सामंतमध्ये सुद्धा खूप चेंज होताना रसिकांनी पाहिलेले. तू छान ग्रूम झालीस, तू खूप छान स्वतःकडे लक्ष द्यायला लागलीस. आणि आधी असं होतं की नाही गाणं म्हणायचं, हेडफोन लावायचे, गाणं म्हणायचं. त्याच्यानंतर छान कव्हरवर गायकांची नावं यायला लागली, फोटो यायला लागले. हे तू कसं स्वतःला चेंज केलंस? मग त्या निमित्तानं ड्रेसेस किंवा अजून व्हायचं आहे. म्हणजे अजून जे अल्टिमेट एम आहे ते तर मला अजून साध्य करायला थोडी मी आळशी आहे.
तू त्याला विचार हा प्रश्न. चला हा थोडा हसण्या हां नाही मी फार बावळट आहे. वैशाली अतिशय आता तिने शब्द वापरला, मी वापरत नाही. मी बावळट आहे ती आणि मी एका पायात कबूल एक चप्पल करते. आणि दुसऱ्या पायात दुसरी चप्पल ते- घालून तिथून इंटरव्ह्यूला मी येऊ इथपर्यंत शकते. आले. त्या तशी इंटरव्ह्यूला येऊ होते मी. शकते. हो, येऊ शकते. खाली वेगळं येऊ आणि शकते. वरती वेगळं काही घालू शकते. ती तिच्या या सगळ्या ड्रेसिंग सेन्सला श्रेय मलाच जातं. जे मी असेल शून्य जर ती आहे. नीटपणे, तर मी प्रॉपर असतो नेहमी. मी घराच्या बाहेर पडताना सुद्धा व्यवस्थित जातो. कुठेही मार्केटमध्ये गेलो तरी व्यवस्थित जातो. मला आवडतं चांगलं राहायला आणि मला एक सेन्स आहे पहिल्यापासून. आय डोंट नो सिव्हिल इंजिनिअरिंग केल्यामुळे आहे का काय आहे, पण मला इंटिरियरचा पण तसाच सेन्स आहे की एखाद्या घरात गेलो की असं स्कॅन होतात मला भिंती, की या भिंतीला इथे हा कलर, इथे हा कलर, हे असं, हे असं असं. त्यामुळे त्याला मला तो सेन्स असल्याने मी तिला सांगतो की हे घे, ते घे, हे घाल. तिला नाही आहे अजिबात सेन्स. ती अतिशय मी जास्त डोक्याला त्रास देत नाही. ती भाग्यवान आहेस तू. माझ्या डोक्याला मी फक्त गाण्याचा त्रास देते, बाकी सोडून दिलेलं आहे. तरी मी बऱ्यापैकी बदलले आहे. बऱ्यापैकी मी स्वतःला अलर्ट केलं आहे. हे इनफ आहे की नाही आय डोंट नो, बट पहिले जशी होते किंवा खरंच काळाची ही गरज आहे. वी हॅव टू ॲक्सेप्ट इट. आम्ही पूर्वी जायचो, तू म्हणालीस हेडफोन घेतला, गायलं, वा वा छान, ओके डन, घरी आलो. आता तसं नाही आहे. लोकांना गायक कोण आहे आणि कसा आहे हेही बघण्यात इंटरेस्ट आहे. मग हळूहळू त्याच काळात व्हिडिओ शूट पण सुरू झालेलं. अँड आय रिअलाइज दॅट आय नीड टू चेंज. आता काय होतं ना हा प्रश्न, की त्या चेंजसाठी आपण किती बदल आणायचा आणि तो सस्टेन होऊ शकतो का, अशा मताची मी आहे की मी रोज अशी राहू शकते का. इट्स सो सफोकेटिंग. पण येस, जिथे आता प्रेझेंटेबल राहायचं आहे तिथे तो प्रयत्न मी करते. वैशाली, एखाद्या गाण्याची संधी मिळणं ही एक गोष्ट. म्हणजे दाजीबाने घराघरामध्ये वैशाली पोचली, पण तीच वैशाली अनेक गाण्यांमधून पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने आमच्यापर्यंत आली. हे जे अंतर कायम टिकवणं, लोकप्रियता टिकवणं, आपली क्वालिटी टिकवणं, हे किती सोपं आहे आणि किती अवघड आहे. बरेच जण म्हणतात की तुम्ही छान वागलं पाहिजे, सगळ्यांशी उत्तम माणूस म्हणून छान वागलं पाहिजे. म्हणजे नेमकं काय, म्हणजे नेमकं काय करायचं? ओके, मला असं वाटतं की माणूस म्हणून चांगलं असणं म्हणजे सेन्सिटिव्ह असणं गरजेचं आहे. आपल्या आजूबाजूच्या आणि हे ना मला या क्षेत्राने शिकवलं आहे. मी आधी अशी नव्हते. किंवा आपण आपल्यापुरतं एक सतत डोक्यात चालू असतं, पण हळूहळू आपल्याला इंडस्ट्रीचं भान यायला लागतं. किंवा फॉर एक्झाम्पल एक गायिका म्हणून मी जेव्हा एका स्टुडिओत जाते, त्या स्टुडिओची जी इकोसिस्टीम आहे ती सगळी आपल्याला लक्षात आली पाहिजे. त्या स्टुडिओत एक साऊंड इंजिनियर असतो, अगदी स्टुडिओ झाडणारा माणूस असतो. आता इथेही इतकी लोक आहेत ज्यांच्यामुळे आपण इथे बसलो. तर ही जाण असणं, सेन्सिटिव्हिटी असणं, आणि मग आपोआप ती सेन्सिटिव्हिटी तुमच्या वागण्या बोलण्यात येते. माणूस म्हणून तुम्हाला एवढंच करणं माझ्या मते, आणि ॲक्सेप्ट इट, असं मला वाटतं. आणि खरं तर प्रत्येक क्षेत्रात इंटेलिजंट लोक असतात. आपल्या क्षेत्राला ना थोडंसं ग्लॅमर जास्त आहे. हां, पण म्हणून आपल्या आजूबाजूचे लोक मूर्ख आहेत का? नाही. देर आर सो गुड पीपल अँड व्हेरी लो प्रोफाईल पीपल. आणि थँकफुली मी ज्या वातावरणात वाढले, मोठी झाली, आता याच्या घरात सुद्धा एक सगळी ब्रिलियंट लोक आहेत. पण म्हणून काय ते सुपरस्टार सारखी नसतात, नॉर्मल असतात. सो वाय आय शुड बी. जिथे स्टेजवर मला छान राहायची गरज आहे, इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ माय प्रोफेशन, तिथे मी राहावं. बाकी तू मगाशी जे म्हणालीस की चेंज, हा चेंज सुपरफिशियल आहे. गाणं मेन, सेंटर इज सॉन्ग. त्या गाण्याची क्वालिटी मग ती. आणि मला एक लक्षात आलं आहे की मला ते गाणं एक काम म्हणून सर्वार्थाने जेव्हा मी त्याच्यावर ओनरशिप दाखवते की मला शब्द कसे पाहिजेत, मला अरेंजमेंट कसे, आणि हे सगळा शिकण्याचाही भाग असतो, तेव्हा मग त्या खऱ्या अर्थाने तुम्ही पूर्ण आर्टिस्ट बनता आणि त्या कामाची तुम्ही मजा घेऊ शकता. आणि जेव्हा इवन यू एन्जॉय इट, ती डिलिव्हर होतं कामात. आणि म्हणून मग तो सक्सेस किंवा हिटचे जे टॅग्स लागतात, मग नंतर येतं प्रेझेंटेशन. पण तुमच्या प्रेझेंटेशनला तोपर्यंत अर्थ नाही जोपर्यंत तुमचं मेन काम जे आहे ते काम सोडून तुम्ही नुसतंच जर का प्रेझेंटेशनकडे लक्ष दिलं तर मग तुमच्यापेक्षा छान प्रेझेंट करणारे खूप आहेत. हा पॉईंट येतो तिथे. बरोबर. मग तिथे ती कम्पॅरिझन येऊ शकते. सो माझं काम काय आहे, मला गाणं दिलेलं आहे, मला माईकसमोर उभं राहून 100% द्यायचं आहे. आय हॅव टू डू दिस. आणि हे
काय म्हणायचं, हा मी असा इथे एक टॅग लावून ठेवलेला आहे, हे पहिलं, बाकी सगळं नंतर. ते आलं तर ग्रेट. आणि आय थिंक महाराष्ट्राचा ऑडियन्स जो आहे ना, आता आपण कळा ज्या लागल्या जेव्हा दीदींचं ऐकतो तेव्हा त्यांनी ती साडी कुठली नेसलेली आपल्याला आठवते, त्यांनी त्या माईक समोर लिपस्टिक लावून उभ्या होत्या हे दिसतं का, त्यांच्या आवाजातली अर्थता लक्षात येते. हे जेव्हा आपल्याकडे रेफरन्सेस आहेत तेव्हा ते ना क्लॅरिटी येते विचारांची की इम्पॉर्टंट काय आहे. मग काळानुसार बदलणं मान्य आहे, पण मूळ गाभा सोडून नाही चालणार. किती छान सांगितलंस तू. त्यानिमित्तानं अशा लता दीदी उभ्या राहिल्या आणि आमचं भाग्य किंवा तुझं भाग्य आहे त्याच लता दीदींना तुझ्या संगीत दिग्दर्शनाखाली गाण्याची वेळ येऊ शकते. म्हणजेच वैशाली सामंत किती ग्रेट आहे ते सांग ना. आता वैशाली, त्या लता दीदींचा विषय निघालेला आहे, तू संगीतबद्ध केलेलं गाणं त्यांनी म्हणावं. मी याला एक दिवस घरी येऊन सांगितलं की मला ना असं गाणं मिळालं आहे आणि मला असं वाटतंय की दीदींचा आवाज मिळावा. त्यांनी माझ्याकडे असं बघितलं, तुझ्यासाठी गाणं. म्हणजे ही नोज व्हेरी वेल की आय एम इनफ क्रॅकपॉट टू डू एनिथिंग. की तुला बोलायचं आहे याच्याविषयी? नंतर विचारतेस ना मी त्यांना. सो आणि मला असं वाटतं की एक संगीतकार म्हणून जेव्हा मी सुरू झाले तेव्हा एक माझं असं ड्रीम होतं की हे सगळे कलाकार ज्यांची गाणी ऐकत आपण मोठे झालो आहे त्यांच्याबरोबर काम करायला नाही तर आपल्याला कधी मिळणार. हां स्मिता. सो देन आय थॉट की इफ आय एम बिकमिंग अ म्युझिक डायरेक्टर, सो कॉल्ड म्युझिक डायरेक्टर, मला काहीतरी वेगळं केलं पाहिजे. कारण माझे कलिग्स इतकं छान काम करतात जे मीच गाते. सो वेअर आय स्टँड इन दॅट. मग सोनूजी गायले, शंकरजी गायले, उषा उत्तुपजी गायल्या आणि ना माझा हळूहळू कॉन्फिडन्स वाढत गेला की चला आपण जे करतोय ते लोकांना आवडतंय. हा माझा नेहमी एक तो मापदंड म्हणतात ना, तो नेहमी असतो माझ्या डोक्यात. आणि जेव्हा सावित्रीबाईंचे शब्द माझ्या हाती लागले तेव्हा म्हटलं ही संधी मी नाही सोडणार आता. आणि ते गाणं केलं, पाठवलं, त्यांना आवडलं. 2 महिन्यांनी त्यांनी वेळ दिला आणि झालं गाणं. सो परत तेच मी म्हणेन की ते एक वेड आहे. आणि हे अगेन मी म्युझिक डायरेक्टर बनणं हे सुद्धा आमच्यासाठी एक छान चर्चेचा आणि ह्याचा विषय होता, सरप्राईज एलिमेंट होतं. पण आय थिंक असं काही वेगळं त्याच्यासाठी कौतुक होणं वगैरे असं माझं अपेक्षा नाही आहे. घरच्यांसाठी माझं एक वाढलेलं काम आहे ते. आणि मग मी भिंगरीसारखी घरभर फिरत असते. मग बऱ्याचदा हा आणि आता कुशान दोघंही म्हणतात की बघ घरात नाही आहे, ज्या डोक्यात काहीतरी वेगळं चाललंय. कारण चाल सुचणं, शब्द सुचणं ना, ही एक खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही मेंटली त्याच्यात गुंतायला लागतं तुम्हाला. आणि मग घरात असता अचानक रात्री 2ला वगैरे मी म्हणते मला ना सुचलंय काहीतरी असं हो, तुला बोलायचं आहे काही त्याच्यावर. हे म्हणजे सी दे आर म्हणजे काय म्हणतात की ह्याचं लोकांना हा आनंद असतो पण सफर ही लोक करतात. खरं की अरे आत्ता आहे नाही इथे, नाही आहे ही इथे, असं बरंच काही वेडेपणा होत असतो. राजू, लता दीदी वैशालीचं गाणं गाणार आहेत त्यावेळेला आधी म्हणजे खरं वाटलं का की म्हणजे त्या गाऊ शकतात पण आता ती वेळ आलेली आहे आणि आता गाणार आहेत, तेव्हा काय वाटलं तुम्हाला? नाही, असं फार आश्चर्य वगैरे नाही वाटलं. कारण ती जसं म्हणाली तशी त्याच्या आधी बरेचसे मोठे गायकांकडून तिने ॲज अ म्युझिक डायरेक्टर गाऊन घेतलं होतं. आणि बेसिकली आय एम नॉट एक्झॅजरेटिंग, पण वैशाली मी ॲज अ हजबंड म्हणून नाही सांगत, मी एक लेमॅन म्हणून नेहमी तिचं गाणं किंवा तिचं म्युझिक, आणि मी म्हणतो तसं मला गाण्याचे कान खूप छान आहेत. एखादा सूर जरी गेला तरी मला पटकन कळतो कोणीही गात असताना. त्यामुळे तिच्या गाण्याचा मोठा क्रिटिक पण मी आहे आणि तिची स्तुती मी करू शकतो. त्यामुळे मला माहिती आहे की तिच्यात भरगतचं टॅलेंट भरलेलं आहे. तिने जे म्युझिक केले ते तुम्ही कधी ऐकाल, आता सगळी गाणी तुम्ही ऐकली नसाल, खरंच खूप छान म्युझिक केलं आहे वैशालीने. म्हणजे तिला परत मी सांगतो की ती खूप जास्त डिझर्व करते. त्यामुळे तिच्याकडे लता दीदींनी गावं ही फार मोठी गोष्ट मला फ्रँकली स्पीकिंग नाही वाटली का. आणि तिने त्याआधी सोनू निगम, सुरेशजी, उषा उत्तप ती म्हणाली त्याप्रमाणे, आणि कोण 2-3 नावं आणखी आहेत मला वाटतं, भरपूर मोठ्या मोठ्या सिंगर्सकडनं तिने गाऊन घेतलं आणि खूप छान गाणी झाली होती.
आणि मोठे सिंगर्स न गायलेली काही तिने म्युझिक केले तेही खूप छान झालं. पण दुर्दैवाने अजूनही तसं ती म्युझिक डायरेक्टर म्हणून तेवढी एस्टॅब्लिश झाली नाही, ती फेमस झाली नाहीत गाणी, कारण बरेचदा ते मूवीज चालले नाहीत, त्यामुळे ती गाणी तेवढी हे झाली, त्याला एक्सपोजर मिळालं नाही. पण अदरवाईज शी इज रिअली व्हेरी टॅलेंटेड. त्यामुळे मला असं काही सरप्राईज वगैरे नव्हतं, पण आनंद होता. एवढं मोठं नाव आपल्या झोळीत येत. आशाजी गायल्यात, आशाजी पण 2 गाणी गायल्यात, आणि आशाजी तर अतिशय सुंदर गाणं गायल्यात. म्हणजे ते गाणं रिलीजच नाही झालं. तो असं नाही म्हणते कधी होणार तुझं गाणं, अजून तिला म्हणतो ते कधी करणार आपणच करूया रिलीज, असं होतं. माझं असं असतं आपणच करूया, किंवा आशाजी नाही तर तू गा आणि कर, पण ते गाणं खूप छान झालं. नाही मी नाही त्यांच्यासारखं, पण ह्याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की ते गाणं तुझं आलं पाहिजे. दॅट्स व्हॉट ही मीन्स. सो त्याला जास्त उत्सुकता आणि एन्झायटी असते. पण आपल्याला माहिती आहे की इंडस्ट्री कशी चालते किंवा त्याची वहिवाट काय आहे आणि कुठल्या वेळी काय झालं पाहिजे. आणि आणखी एक गोष्ट, सॉरी मी तिला एक गोष्ट, इफ यू डोंट माइंड, मी सांगू इच्छितो की ती मगाशी जे सांगत होती की मी गाण्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करते, मग ते लता दिदी त्यावेळी गायच्या त्यावेळेला मी साडी काय नेसली आणि मी कसा आंबाडा बांधला ह्याच्याकडे लक्ष देत नाही वगैरे, त्यावेळीची गोष्ट वेगळी होती. बरोबर. आत्ताचं हे जग फार वेगळं आहे, आणि आता तुमच्या गायकी बरोबर परफॉर्मन्स असणं हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तू परफॉर्म करू नाही शकत, नाचू नाही शकत, आय अंडरस्टँड, नकोच नाचूस, मी तुला म्हणत नाही नाचून गा, पण मला असं वाटतं की तू ॲटलिस्ट प्रेझेंटेबल राहायला पाहिजे, जे ती तेवढंसं नाही अजून करत. त्यासाठी इव्हन स्वतःचं वजन कमी केलं पाहिजे. मी 1000दा तिला सांगतो जिम मध्ये, अतिशय हेल्थ फ्रीक दिवसभर जिम मध्ये राहू शकतो, आणि मला खूप इंजुरीज होतात, त्यामुळे जिम मध्ये मध्ये बंद होते. पण हिला मी कितीदा सांगितलंय, पण ती अजून ते नाही ऐकत, आणि त्याने फरक पडतो. माणूस किती, ते सोडा, माझं पार्लर होतं गवाणकर, आज तुम्ही जे काही माझं पार्लर होतं अचीव केलेलं आहे, अचीव केलं ना तुम्ही, ते त्याला तोड नाही. एक एक्झाम्पल देतो. माझं पार्लर होतं, लेडीज जेंट्स सगळे तिकडे यायचं, युनिसेक्स चांगलं मोठं पार्लर होतं, ब्रँडेड होतं, खूप फेमस होतं मालाडमध्ये. मी आता बंद केलं आता, कारण मी आता शेअर मार्केटमध्ये काय पूर्ण वेळ, त्यामुळे तिथे आणि हिच्या फील्डमधले भरपूर सेलिब्रिटीज हिच्यामुळे जायचे. माझ्या पार्लरमध्ये खूप सेलिब्रिटीज जायचे. पण तिथे मी एक बघितलं की, आणि तिथे राहून मी स्वतः ग्रूम झालो. मला स्वतः कसं राहायचं, कारण मी जर प्रेझेंटेबल नसेल तर माझ्याकडे लोक नाही येणार. मी जर त्यांना त्यांच्याशी बोलतोय, त्यांना माझ्याकडे बघून वाटलं पाहिजे की हा माणूस एक चांगला बोलतो, चांगला राहतो. आणि तिकडे राहून जसा आणि इव्हन मी इंटरव्ह्यू जर कधी घ्यायला गेलो आणि माझा कोणी मॅनेजर असेल तर मी तो कसा दिसतो, कसा राहतो हे सुद्धा बघायचो. गरज नसते पण बघायचो ना मी. तसं सगळ्या फील्डमध्ये लागतं, आणि ह्या फील्डमध्ये तर जास्त लागतं. हे हिला अजून पटत नाही आहे, पण ते आहे, म्हणजे महत्त्वाचं आहे. प्रश्नच नाही. त्यामुळे वैशाली आता वजन कमी करणे. गवाणकर अचीव्ड, ते टास्क तिला दिलेले आहेत पण ते अजून अचीव होत नाही. पण राजू, या बरोबरीने वैशाली अगदी लहान असल्यापासून तुम्ही तुमची मैत्री, मग प्रेम, म्हणजे पहिली मैत्रीण, मग प्रेयसी, मग बायको, मग उत्तम पार्श्वगायिका, हा सगळा प्रवास. डायरेक्ट प्रेय, अच्छा, मधलं कट करून तर कलाकार म्हणून एक वेगळा मूड. ती म्हणाली ना की मी घरात असते पण मी नसते. हा कलाकारामधला मूड, त्याची ती एक साधना, त्यांची ते तपश्चर्येला तुम्ही सफर होता हे तिनं मान्य केलेलं आहे. ते कसं जपायचं असतं मूड त्यांचे, किंवा त्यांच्यातली ती प्रतिभा जपणं फार महत्त्वाचं असतं. नाही तर काय चाललंय तुझं, आता मला गप्पा मारायच्यात, गप्पा मारा. आणि ती तंद्री भंग करणं हा हे खरं तर क्रिमिनल गुन्हाच आहे असं मी म्हणतेच. कसं जपायचं असतं या कलाकारांना? हा गुन्हा असेल, आम्ही असं क्राईम बरेचदा करतो. करता साहजिक आहे, असा क्राईम बरेचदा होतो. हल्ली जास्त होतो, कारण हल्ली काय झाले ती खूप बिझी असते. आणि तिची रेकॉर्डिंग, वेळ काळ नाहीये सगळ्यात महत्वाचं. रेकॉर्डिंग, कुठे कधी कसलं इनॉग्रेशन असतं, बऱ्याच गोष्टींसाठी सेलिब्रिटीज लोक जात असतात. घरात ऑलमोस्ट नसतात. त्यामुळे घरातले लोक खूप सफर होतात. म्हणजे ऍक्च्युली फॅमिली लाईफ नसतं. आम्ही आता ही नसताना जेवण करण्यापासून कपडे धुणं आणि भांडी घासण्यापासून सगळी कामं करायला लागतात. मुलाचं जेवण करणं, त्याची शाळा, त्याला खेळायला घेऊन जाणं, त्याला सगळी कामं.
आणि त्याचं अगदी पॉटी साफ करण्यापासून सही कामं मी केलेली आहेत आणि करतो तेव्हा. नाही आणि बऱ्याच वेळेला कसं ह्या सगळ्या सेलिब्रिटींचे शनिवार रविवार पॅक असतात आणि आपल्याकडे सणवार गेलेलेच आहेत आयुष्यात. त्याच्यानंतर सगळे जे फंक्शन्स आहेत, लग्न, विवाह, नंतर मुंजी, सत्यनारायणच्या पूजा, ह्याला कधीही. या वर्षी पहिल्यांदा मी दिवाळीत कुठे गेले नाही बऱ्याच वर्षांनी, की नाही घ्यायचा कार्यक्रम पण ठरवून की असं काय खूप आम्ही फिरलो किंवा असं नाही, बट वी जस्ट ॲट होम की नको. आत्ता मला असं वाटलं की नको, आपण सतत बाहेर खूप कार्यक्रमही झालेले आणि मग त्याचं पण काय होतं की सतत तेच मग आपोआप ते कुशांकडे बघा, तो आजारी असला की त्याचं औषध पाणी जेवण खाण एक रुटीन मेंटेन करायला माणूस लागतो ना. हो ना. सो मग ते त्यांनी अंगावर घेतलंय स्वतःच्या, पण मग ते कुठेतरी ब्रेक व्हायला पाहिजे होतं. यावर्षी मी दिवाळीत काहीही केलेलं नाहीये, पण तरी परत गाडी सुरूच होते. आणि कसं असतं 9 to 5 जॉब करणाऱ्याचं आपलं वेळापत्रक ठरलेलं असतं. आम्हाला वेळापत्रकच नाहीये. नाहीच. तेच सांगू इच्छित होतो. सांगू ना. हो. बऱ्याचशा सेलिब्रिटीजचे नवरे किंवा बायका, म्हणजे कोणी स्पाऊस, बाई जर फिमेल सेलिब्रिटीज असेल तर मेल किंवा फिमेल, हे पाठिंबा देतात. पण कसं म्हणजे चल तू तुझं काम कर, मी माझं करते, मी तुझ्यामध्ये येणार नाहीये, तू छान चाललायस, माझं पण छान चाललंय, असं आमच्याकडे होत नाही. माझी इन्व्हॉल्वमेंट हिच्या बाबतीत खूप जास्त असते. ही रात्रीची घरी कधी 2ला येणार, कधी 3ला येईल, कधी 4ला येईल, मी तोपर्यंत जागत असतो, मी कधी झोपत नाही. मी त्याला ओरडते, अरे तू झोप मी येईन. मला झोप येतच नाही. म्हणजे माझे दर अर्ध्या तासाने फोन असतात की काय का येतेस ना, नीट आहेस ना, असं चाललेलं असतं. त्यामुळे हा जो फरक आहे ना, त्यामुळे मला जास्त त्रास होतो की म्हणजे आणि हल्ली आता काय झालंय की बरेचदा हल्ली रेहमान बरोबर खूप असोसिएशन चाललंय. रेहमानची कामं सगळी रात्रीची असतात, रात्री रेकॉर्डिंग चालू होतात. लोक ज्यावेळी घरी येतात त्यावेळी मी घरात बाहेर 12 वाजता 1 वाजता जाते घरातनं, जे मला अजिबात पटत नाही खरं. पण आता काय करणार, हिचं प्रोफेशन आहे, तिला आणखी पुढे जायला हवंय, तर मला ते सपोर्ट करायला लागतो. आणि मग तू जातेस तर जा, मग त्यावेळेला हे सगळं सांभाळणं आणि मग येईपर्यंत आणि ती पोहोचेपर्यंत हा जो सगळं मग ते विचार डोक्यात चालू असतात की नीट गेली आहे ना, कधी येते, काय येते. झोप लागायची म्हटली तरी लागत नाही, बेडवर पडलं तरी झोप येत नाही. ह्या सगळ्याचा त्रास होतो नाही म्हटलं तरी, की कितीही म्हणा तुम्ही. परत दिवसभर बाकी कामं असतातच, मी घरातनंच करतो, माझं मार्केटचं असल्याने मी माझ्या कॉम्प्युटरवर बसलेला असतो. पण तरी घरी असल्यामुळे मला घरातले पण बघायला लागतं की बाकीचे 3 असली घरी तर मला घरात बघायला लागतं. त्यामुळे तो नाही, तुम्ही तसं म्हणालात तसं नाहीये की त्रास होतो आणि त्यावरनं काही वेळा भांडणही होतात. म्हणजे मी म्हणत असते त्याला, अरे नको करून घेऊ त्रास, काही होत नाहीये, पण तो त्याचा स्वभाव आहे आणि प्रेम आहे, दोन्ही त्याचा स्वभावही आहे. आणि काळजी करणं, मी त्याला अदरवाईज पण त्याचा स्वभाव असा आहे की एन्झायटी, काळजी करणं, छोट्या छोट्या गोष्टींची काळजी करणं, जे मी नाही करत फ्रँकली, की हे असं आहे असं आहे असं आहे, असा हा माझा स्वभाव आहे की हे आपण आता मोठे झालोय, आपल्याला हे कळलं पाहिजे. पण तसा तो नाहीये, तो अटॅच होतो. आणि मुलाच्या बाबतीत पण आमच्या असाच आहे, तो खूप हे आहे, तो कनेक्टेड आहे आणि खूप त्याला छोट्या छोट्या गोष्टीत कळतं, प्रॉब्लेम्स कळतात, मला कळतच नाहीत फ्रँकली, तर किंवा मला ते प्रॉब्लेम वाटत नाहीत. सो माझ्या बाबतीतही त्याचं असंच आहे की आलीस का, किती वेळ बसलीस का गाडीत. सो आय थिंक भांडणं पण मी नाही म्हणणार, त्याला होणारा त्रास मला कळतो आणि वी बोथ रिअलाइज की आपल्याला हे असंच पुढे जायचं आहे, की हा प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी त्रास असतो, त्याच्या आयुष्यात हा त्रास आहे. नाही त्रास असं नाही होतो, त्रास होतो यार, झोपेचा बँड वाजतो. प्रॉपर फॅमिली लाईफ सेलिब्रिटी स्पाऊसला ते कळतं की तेवढं आपल्याला इतरांसारखं आम्ही नाही करू शकत, वेगळं असतं. दॅट इज अ सफरिंग ऍक्च्युली. लोकांना सगळं ते छान छान जे वाटतं, पण ते ऍक्च्युली आर्टिस्ट बरोबर राहणाऱ्या व्यक्तीला कळतं. हे मीही मान्य करते. गावाला आम्ही आज बाहेर चाललो आमच्या गावाला, पण आज आमचा आपला इंटरव्ह्यू होता ना, आता ह्याच्यात हा इन्व्हॉल्व्ह होता, ही गोष्ट वेगळी आहे. अदरवाईज मी एकटी आले असते, म्हणजे त्यांनी घरी बसून वाट बघितली असती, आत्ता येते का मग येते, मग 4 वाजता का 5 वाजता. सो मग आपोआप सगळ्यांचं शेड्यूल माझ्यानुसार ते फिरतं. आणि हे गावचं ठरल्यावर आणखी एक शो आला होता, असं नेहमीच असतं. आम्ही ठरवायचं आणि काय ते, मी म्हटलं यावेळेला घ्यायचा नाही, माझ्याबरोबर यायचंय, तुला 10 लाख मिळाले तरी घ्यायचा नाही, बस.
असं It करायला shall end. लागतं. असं होतं. नाहीतर ठरवून कुठे जाताही येत नाही. असं व्यक्तिमत्व पाठीशी असणं. म्हणून वैशाली सामंत आज आहे. वैशाली, Yes. संगीताचे अनेक प्रवाह येतात. भराभर तुला मिळाली संधी आणि पाठवून पुन्हा एक मोठा प्रवाह येत असतो, कारण इतके रियालिटी शो, इतकं हे, आणि सगळं जे आहे ते डिवाइड होतं. संधी पण अशी बरं, हो, वेगवेगळी. गुड, नाईसली या- मेन्शन. ह्या फेजचा त्रास होतो का ग? अरे ह्यांना मिळालं, आपल्याला येत नाही, असं मला तर नाही. होतं बाबा बऱ्याच वेळेला. मी काही गोष्टी स्वतःला प्रश्न विचारते आणि त्याचं स्वतःत आधी ना आपण पीसफुल असलं पाहिजे, हे माझं मत आहे. की मी या सगळ्यात असू शकते का? तू प्रत्येक ठिकाणी असू शकतेस स्मिता? नाही असू शकत. तुला तुझी जागा ठरवलीस ना, की मग जगात काय चाललंय याचं तुला विचार करायचा नाही. आय डोंट बिलीव्ह इन कॉम्पिटिशन. नंबर 1, आय डोंट बिलीव्ह. मी तो एलिमेंट स्वतःच्या लांब ठेवला आहे. कारण मग तुम्ही जे असता, तुमच्यात जे चांगलं असतं, तुम्ही जे पॉझिटिव्ह करत असता, त्या सगळ्यावर माती फिरते. ओके, त्या एका निगेटिव्ह म्हणतात तसं तो मिठाचा खडा असतो, तो विचार. आपले विचार कंट्रोल करणं हे फार महत्त्वाचं आहे आपल्यासारख्या आर्टिस्टनी. की आपल्या आजूबाजूला इतकं काही घडत असतं, इतकं काही आपण कम्पेअर कोणाबरोबर करतो? हिट बरोबर करतो. कम्पेअर कशाबरोबर करायचं हे जेव्हा तुम्हाला गणित कळतं ना, तेव्हा तुम्ही आतमधनं शांत होता. सक्सेस, मला अवॉर्ड मिळत नाहीत, परत ह्याचा त्रास. हिला कधीच अवॉर्ड मिळत नाही, मला नाही होत त्रास. माझ्या वाट्याला जी गाणी आलेत, माझ्या वाट्याला जे काम आलं आहे आणि माझ्या वाट्याला जे ऑडियन्स आलं आहे, ते इतकं मोठं अवॉर्ड आहे देवानी मला दिलेलं, असं मला वाटतं. आणि काय होतं, इंडस्ट्रीत आपण फिरतो, आपल्या घरचे असतात ना, ते सगळं आजूबाजूचं बघतात, आपली मेहनत बघतात आणि मग त्याच्यातनं त्यांच्या इमोशन्स तयार होतात. दिस इज व्हॉट ही इज अँड ही इज ट्रू टू हिज इमोशन्स. मी नाही हा विचार करू शकत, मला गरज नाही आहे त्या गोष्टींची. अवॉर्ड मिळालं, आनंद, ग्रेट, गो अहेड. पण तुम्हाला म्युझिक डायरेक्टरला काय म्हणायचं आहे त्याच्या गाण्यात ते कळून तुम्ही जेव्हा एक्सप्रेस होता, तसे ती जी मोमेंट असते ना माझी, ते माझं अवॉर्ड असतं. हे मी स्वतःला बजावलेलं आहे की हे आलं पाहिजे, इथे मी जिंकते, विषय संपतो, गाणं लोकार्पण झालं की ते माझं नसतं. कारण तुम्ही केलेल्या कामाला, खूप कूल आहे या बाबतीत. तुम्ही केलेल्या कामाला चिकटून राहायचं नाही. तिची शांतता राजू तिच्या चेहऱ्यावर दिसत असते. वैशाली बोलता बोलता कार्यक्रमाची वेळ आहे ती ओलांडून गेली. पण प्रेमाच्या गोष्टीत राजू आल्यामुळे आज पण मला आनंद आहे की खरंच कसं आहे, ही गोष्ट आम्हा दोघांसाठी सुद्धा फार महत्वाची, की आम्ही कुठे व्यक्त होतो. हो ना, इतके वर्ष झालो नाही, पण वेन यू कॉल्ड मी म्हटलं येस, दिस इज अ प्लेस. हो हो हो. वैशाली, तुझ्या शांतते पाठीमागचं रहस्य आमचे राजू आहेत. राजू, खूप आनंद झाला तुम्ही आलात आणि व्यक्त झालात, कारण एका सेलिब्रिटीच्या पाठीमागे त्याच्या पाठीमागचा जो माणूस आहे त्याची काय तगमग असू शकते, किंवा तो काय तिच्यासाठी योगदान देऊ शकतो, हे आज मला प्रत्यक्ष कळलेलं आहे. आणि वैशाली पाठीमागची पण एक तिचा स्ट्रगल, तिचे श्रम आज आम्हाला त्यानिमित्तानं कळले. वैशाली, आज प्रेम व्यक्त करण्याची ही संधी आहे, ती गमावू नकोस. त्यामुळे एक सुंदर गाणं म्हणून आजच्या कार्यक्रमाची आपण सांगता करूया. पण उत्कृष्ट गायिका आणि उत्कृष्ट संगीतकार म्हणून तुझी करिअर आणखीन बहराला यावं. पुन्हा तू राजूसह आमच्या कार्यक्रमात गाण्याच्या आधी एक गोष्ट बोलू का? हा, बोला ना. अरे बोलाच. मी आज दूरदर्शनचा खूप आभारी आहे की त्यांनी आज पहिल्या प्रथम मला कोणीतरी काय म्हणतात, व्यक्त व्हायची संधी दिली. नाही, म्हणजे माझा कग्निझन्स घेतलाय आज कोणीतरी. आजपर्यंत कोणत्याही चॅनलने, रेडिओ, टी व्ही, प्रिंट मीडिया, कोणी किंवा आमचे नातेवाईक, एस्पेशली हिची आई, माझी आई, खरं सांगतो, यांना कधीही त्यांच्या तोंडून मी कधी ऐकलं नाही आहे की म्हणजे हिची स्तुती हिची आई भरभरून करत असते. तुम्ही तिच्या घरी याल ना तर आई अशा नुसत्या ओव्या गात असते. पण माझ्याबद्दल कधी एक वाक्य, मी आय एम सॉरी, पण मला हे बोलावं असं वाटलं आणि आज मला पहिल्या प्रथम चान्स मिळतोय. आज 30 वर्ष झाली माझा कग्निझन्स कोणीही घेतला नाही आणि मी खरंच दूरदर्शनचा आभारी आहे की मला त्यांनी आज बोलवलं आणि हिच्या पाठी कोणीतरी आहे आणि त्याचा काहीतरी त्यात भाग आहे, विशेषतः नवरा. कारण असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, पण यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुष असू शकतो ह्याचा कोणी कधीच विचार करत नाही. आई वडिलांचे इंटरव्ह्यू झाले हिच्या,
भावाचे सुद्धा झाले, पण नवऱ्याला आज पहिल्या प्रथम कोणीतरी बोलवलं, त्याबद्दल मी खरंच दूरदर्शनचा आभारी आहे. आणि मी थँक्यू सो पण मच. थँक्यू. वैशालीच्या मागे नुसता नवरा नाही, दत्तात्रय स्वामी आहे. दत्तात्रय स्वामी. मनपूर्वक आभार. वैशाली, एक सुंदर गाणं. नक्की. आणि एक माझ्या जीवलग गाणं आहे जे खरं तर अशा मोमेंटसाठीच कदाचित बनलं असेल. काळजातुनी सुगंध वेचता, स्वप्न साजिरे नभात पेरता, सोहळे असे मनात रंगता, घनभर सुलागे जरा, त्यात वाटेवरी मोगरा, वाटे